जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 5 मंत्रांचा समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐक ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान। जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान। मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान। जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे। सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान। दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे। शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान। जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नये। ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत वेगळेची असे। ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण। शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीचे श्रोती। महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके। महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होय। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे। आपुला आपणसी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वय। जेथून हे सर्वही प्रगटे, आणि सकळही जेथे आठे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची। मते आणि मतांतरे, जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य। जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते। शोधिता आपले मूळस्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक। आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे। मी कोण ऐसा हेत, धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय। असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पैलपार, पावले ते साचार ऐका आता। व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येणेची ज्ञाने। वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शौनिकादि अध्यात्मसार वेदांत मते। सनकादिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी, आणिक बोलता वचनी अगाध असती। सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा। जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांचं होय।
साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान, सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेल आता. तीर्थे व्रते तपे दाने, जेन जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची सीगची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. 56 भाषा तितुके ग्रंथ, आदी करुणी वेदांत, या इतकुयांचा गहनार्थ एकची आहे. जे नेणवे पुराणी, जेथे शिणल्या वेदवाणी, तेची आता येची क्षणी बोधिन गुरुकृपे. पाहिले नसता संस्कृती, रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत, अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. न करिता वेदाभ्यास, अथवा श्रवण सायास, प्रयत्नेविण सौरस सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहुनी संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. त्या वेदांता परते काही, सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रकट झाला. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, अतिगहन जो परमार्थ, तो तू ऐका आता. अरे गहनाचेही गहन, ते तू जाण सद्गुरुवचन. सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरुवचन तोची वेदांत, सद्गुरुवचन तोची सिद्धांत, सद्गुरुवचन तोची धादांत सप्रचिताता. जे अत्यंत गहन, माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. ते हे माझे जीवींचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ. जरी अवधान देसी मज, तरी आत्ता येच क्षणी. शिष्य म्लानवदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य, गुरु शिष्य जेथे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वय तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन. ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता. निर्माण पंचभूते येये, कल्पांती नासती यथान्वये. प्रकृती पुरुष जिये, तेही ब्रह्म होती. दृश्य पदार्थ आटता, आपणची नुरे तत्वता. ऐक्य रूपे ऐक्यता मुळीचा आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे. ज्ञान वन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच ओसरे. सहजची येणे प्रकारे, झाले आत्मनिवेदन. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायसी रे चिंता. वेगळेपणे अभक्ता उरोची नये. आता हेची दृढीकरण, व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्या आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. देह मी वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा, भोगिल्याच भोगी. असो चहू देहा वेगळा,
जन्म कर्मासी निराळा, सबळ आबाळ गोबळा सभायतू. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान, म्हणून या. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे. तेणे गुणे दृढावे, परमार्थ हा. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, खरीसी इंद्रिये बाष्कळ. तेणे तुझी तळमळ जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मणी टाकताची लाधले, राज्य जेवी. मणी होता सिगटाचा, लोभ धरुनिया तयाचा. मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान, तयास तेची प्राप्त. म्हणून जे अविद्या, सांडून धरावी सुविद्या. तेणे गुणे जगद्वंद्या, पाविजे शीघ्र. सन्यपाताचे निदुःखे, भयानक दृष्टीस देखे. औषध घेताची सुखे, आनंद पावे. तैसे अज्ञान सन्यपाते, मिथ्या दृष्टीस दिसते. ज्ञान औषध घेता ते, मुळीच नाही. मिथ्या स्वप्ने ओसणला, तो जागृतीस आणिला. तेणे पूर्वदशा पावला, निर्भयजे. मिथ्याच परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले. मिथ्या आणि निरसले, हे तो घडेना. मिथ्या आहे जागृतासी, परी वेढा लाविले निद्रिस्तांसी. जागा झालिया तयासी, भयेची नाही. परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे. पूर्ण जागृती श्रवणद्वारे, मनने करावी. जागृतीची ओळखण, ऐकतयाचे लक्षण. जो विषयी विरक्त पूर्ण, अंतरापासून. जेणे विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे. तेणे साधन करावे, थोरी व सांडूनी. साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला. त्याहुनी मुमुक्ष भला, ज्ञानाधिकारी. तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण. साधक सिद्ध ओळखण, कैसी जाणावी. याचे उत्तर श्रोत्यांसी, दिधले पुढिले समासी. सावध श्रोती कथेसी, अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण समास 6. जय जय रघुवीर समर्थ.